आमरण उपोषण आता 25 जानेवारी पासून आज आपण पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे। उद्या 25 जानेवारीला 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होतंय यांची अधिसूचना काढली। 1 वर्ष लागतंय सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी। असं या राज्यात कधी घडलं नसेल, असं मराठ्यांच्या बाबत घडलंय। 1 वर्ष समाज रस्त्यावर झुंजतोय, स्वतःच्या लेकराचं स्वप्न घेऊन, स्वतःच्या लेकराचं आयुष्य भविष्य घेऊन 1 वर्ष झालंय हा समाज रस्त्यावरती करोडोच्या संख्येने झुंजतोय। आज सुद्धा आहे। आजही आपण सगळे मीडिया बांधव साक्षीदार आहेत सरकारसाठी। पूर्ण मंडप फुल झाला आहे। इतक्या ताकदीनं आजही मराठे या आंदोलनात उभा आहे। माझ्या घरी मराठ्यांच्या प्रश्नांचे जाण मात्र सरकारला नाही। हे उपोषण यासाठी सुरू आहे, आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्या सरकारकडे आहेत। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जी.आर काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ यावं। आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेचच्या लगेच तातडीनं करायची। आता 1 वर्षपेक्षा आमच्याकडे आता संयम नाही। सगळे सोयरे म्हणजे तेही मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर पिढ्यांना पार परंपरेनुसार लग्नाच्या गणगोतातल्या सोयरीकी जुळत्या त्या राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे। कारण ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा, सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून, आणि ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचंय की ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची पोटजात उपजात म्हणून आणि व्यवसाय एक म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचे। आमची मागणी आहे की शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली आहे, मात्र तिला मुदतवाढ दिलेली नाही। तिला तातडीनं मुदतवाढ द्यायची। कक्ष पूर्वीचे जे स्थापन केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ते पुन्हा सुरू करायचे। वंशवळ समिती गठीत करायची। शिंदे समितीला उर्दूचे, फारसीचे आणि मोडी लिपीचे अभ्यासक द्यायचे, मनुष्यबळ वाढवायचे। ज्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून नोंदी असून सुद्धा प्रमाणपत्र दिले नाही, ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅलिडिटी करायची, ताबडतोब द्यायचे।